बदलापूरसह राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटनांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीनं आज राज्यव्यापी बंदची हाक दिली होती। परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत हा बंद मागं घेत महाविकास आघाडीनं आज राज्यभरात काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शनं केली। महाविकास आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी न्यायालयाचा निर्णय योग्य आहे, मात्र न्यायालयानं आणि सरकारनं अशा प्रकारे सर्वांनाच बंद पुकारण्यास मनाई करावी असं सूचित केलं। खरं म्हणजे बदलापूरच्या विषयावर झालेलं आहे आणि बदलापूरबद्दल महाविकास आघाडीने पहिले बंद करायचं ठरवलं होतं, पण कोर्टाने त्यांना त्याची परवानगी दिली नाही। खरं म्हणजे कोर्टाने चांगलं केलं असं म्हणावं लागेल, परंतु कोर्टाने असं करताना अशा तऱ्हेचे बंद किंवा वेगळ्या तऱ्हेचे बंद या सगळ्यांना जर त्याच्यावर बंद करायचे असतील, बंधांना बंद करायचे असतील तर त्यांनी स्वतःहून म्हणजे सुमोटो त्याचा निर्णय घेतला पाहिजे। आमदार सतेज पाटील यांनी बदलापूरच्या घटनेचा आपण तीव्र शब्दात निषेध करत असून राज्यातील महायुती सरकार फेल गेल्याचा आरोप केला। बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र बंद इंडिया आघाडी आणि महाराष्ट्र महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता, परंतु काल उच्च न्यायालयानं बंद घेऊ नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्यामुळं आम्ही मूक आंदोलन या घटनेचा निषेध करतोय। राज्यात असणारं महायुतीचं सरकार हे फेल झालेलं आहे, त्याच्या निषेधार्थ हे आम्ही आंदोलन 11 ते 12 संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे। किमान आत्ता तरी शासनाला जाग यावी आणि आरोपीवर योग्य कारवाई करत असताना यात इन्व्हॉल्व असणाऱ्या सगळ्यांनी ज्यांनी 48 तास याची दखल घेतली नाही त्या सगळ्यांच्यावर कारवाई शासन करणार का असा प्रश्न आमचा या ठिकाणी। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप केला। महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था याचा बोजवारा वाढलेला आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात सगळीकडेच इंडिया आघाडीच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने ह्या शासनाचा ह्या राज्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी 11 ते 12 काळ्या फिती लावून आम्ही आज इथं निषेध केलेला आहे। खरं आम्ही तोंडाला काळ्या फिती का लावल्या आम्ही अनेक जण विचारतायत। ह्या देशाची लोकशाही ह्या जगामध्ये मोठी आहे, पण लोकशाही अस्तित्वात आहे का, कायदा अस्तित्वात आहे का हा प्रश्न आता आम्हाला प्रत्येकजण विचारतंय। म्हणून तोंड बंद, डोळे बंद आणि कान बंद अशा परिस्थितीमध्ये आज लोक इथं भयभीत होऊन जगत आहेत। कायदा मगाशी सांगितल्याप्रमाणे बदलापुरात एका मुलीवर घटना घडली, दुसरी कोल्हापुरात घडली, आता आणि किती जिल्ह्यामध्ये तुम्ही अशा मुलींचे बळी देणार आहात।